अमरावतीच्या दर्यापूर शहरात 9 मे रोजी पहाटे 4 वाजताच्या सुमारास विक्रम ज्वेलर्स या दुकानामध्ये अज्ञात 3 ते 4 चोरट्यांनी दरोडा टाकून 77 लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास केला होता। सदर घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली होती। या घटनेसंदर्भात दुकान मालक यांनी दर्यापूर पोलिसात तक्रार दाखल केली होती। घटनास्थळी दर्यापूर पोलीस व स्थानिक गुन्हे शाखा अमरावती यांनी भेट देऊन घटनेचा पंचनामा करत आरोपीचा शोध घेणे सुरू केले। विशेष म्हणजे हे दरोडा टाकणारे आरोपी सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद सुद्धा झाले होते। स्थानिक गुन्हे शाखेने या घटनेतील आरोपीचा शोध घेण्यास सुरुवात केल्यानंतर तब्बल 8 दिवसाच्या आत आरोपींचा शोध लावण्यास स्थानिक गुन्हे शाखेला यश मिळाले। पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर चौकशीअंती आरोपींकडून एकूण 14,47,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। तर यामध्ये पोलिसांनी आरोपी सुरेश अशोक मोरे वय 30 वर्ष राहणार लालबाग जालना, विजय कैलास खरे वय 30 वर्ष राहणार कन्हैयानगर जालना, भोलू भीमराव निकाडजे वय 30 वर्ष राहणार राजीव गांधी नगर जालना, कृष्णा हरिश्चंद्र गायकवाड राहणार जालना अशी अट्टल चोरट्यांची नावे आहेत। सदरची कार्यवाही ही प्रभारी पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा किरण वानखडे यांच्या नेतृत्वात व सर्व टीमच्या वतीने करण्यात आली आहे। अशाच वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक व सबस्क्राइब करायला विसरू नका।